नमस्कार. आपल्या भावनिक क्षमतांना अधिक सामर्थ्यशाली बनविण्याच्या या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मला सर्वांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. आपण ज्या डेडिकेशनने रोज 10 मिनिटे स्वतःसाठी काढत आहात, स्वतःच्या श्वासावर एकाग्रचित्त होत आहात, लक्ष आणत आहात, स्वतःसोबत जोडले जात आहात आणि हे सर्व मनापासून करत आहात, त्यामुळे साहजिकच आपल्या भावना अधिक जास्त स्थिर आणि आपलं लक्ष एकाग्रचित्त झालेलं आहे. याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांचं डेडिकेशन मला खूप जास्त आवडत आहे. थँक्यू सो मच. मला प्रेरणा मिळते आहे तुमच्या सर्वांकडून. आणि आज आपण आपल्या भावनिक क्षमतेचं सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या ध्यानधारणेला सुरुवात करूया. आपले डोळे छान सहजतेने बंद करायचे आहेत. आपण आरामदायक स्थितीमध्ये बसला आहात याची खात्री करून घ्या आणि नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वास आतमध्ये घेताना जीवनाप्रती दृढ निष्ठा, आस्था, विश्वास आणि सुरक्षिततेच्या भावनांना सहजतेने आत घ्यायचे आहे. आणि ज्या कोणत्या आपल्याला सहयोग न करणाऱ्या भावना आहेत, नकारात्मक भावना आहेत आणि आपल्याला त्रास देणाऱ्या भावना आहेत, त्या सर्व भावनांना सहजतेने श्वासातून बाहेर सोडायचे आहे. किती मॅजिकल आहे ना हे सर्व. इट्स मॅजिकल. आता आपण थोडं आभार मानूया. प्रत्येक श्वासाबरोबर मला आनंद, सहजता आणि वैभव संपन्नता अनुभवाला आली आहे, म्हणून मी निसर्ग शक्तींची मनापासून आभारी आहे. मी निसर्ग शक्तींचा मनापासून आभारी आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासातून मला सहयोग न करणाऱ्या भावना सहजतेने माझ्या हातून बाहेर पडल्या आहेत, म्हणून थँक्यू सो मच. मी निसर्ग शक्तींचा खूप खूप आभारी आहे. आज आपण आपल्या जाणीव क्षमतेचं म्हणजेच फील होतं या क्षमतेचं सामर्थ्य वाढविण्यासाठी थोडं एक्सरसाइज करणार आहोत. आणि ह्याच्यासाठी उदाहरणार्थ ऑफिसमध्ये जर बॉस ओरडणारा, रागावणारा असेल, चिडणारा असेल आणि आपल्याला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, तर काय होतं की तो ओरडेल, तो रागवेल, तो चिडेल. बॉस आपण डेफिनेटली रिस्पेक्ट करतो, पण आता हे मेडिटेशन आहे म्हणून ती एक व्यक्ती आहे. सो यामुळे आपल्या मनामध्ये भीतीच्या भावना पहिली निर्माण होतात, इन्सिक्युरिटी निर्माण होते, असुरक्षितता निर्माण होते की काय बोलेल ह्याचं कल्पना नसल्यामुळे एक इन्सिक्युरिटी निर्माण होते. त्याच्यानंतर जॉब, सॅलरी आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मिळणारे पैसे, हे सर्व कनेक्टेड असल्यामुळे आपल्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण होते. त्याच्यानंतर त्रास निर्माण होतो आणि राग निर्माण होतो. आणि या सगळ्या भावनांना आपण छान प्रोसेस करू शकलो तर आपण स्थिर राहू शकतो. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण छान स्थिर राहता येणं आपल्याला हीच आपली गरज आहे. बाकी सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आपले आराध्य दैवत असतात, आपले शक्तिस्थानं असतात. सो आपल्याला अशा प्रसंगामध्ये सहजतेने श्वास आत घेऊन सहजतेने श्वास बाहेर सोडता येण्याची ही प्रक्रिया फॉलो करता येणं आवश्यक आहे. मी श्वासातून माझ्या सर्व भीतीच्या भावना, असुरक्षिततेच्या भावना ज्या आता माझ्या मनात निर्माण झाल्या आहेत, ज्या मला फील होत आहेत, त्या सहजतेने बाहेर सोडत आहे. आणि माझा स्वतःच्या कामावर, स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती, स्वतःच्या प्रेझेंटेशन स्किल्सवरती पूर्ण विश्वास आहे. आणि माझ्या आराध्य दैवतावर, माझ्या शक्तिस्थानावर पूर्ण विश्वास आहे. जे काही होणार त्यातून मी स्थिरतेने, सहजतेने पुढे जाऊ शकते. तर या पद्धतीने आपण स्वतःला अफर्मेशन, पुष्टीकरण द्यायचं आहे, स्वतःला विश्वास द्यायचा आहे. आणि असंच ज्या वेळेला
एखादा आनंद सोहळा किंवा आनंदाचा, सुखाचा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतो, त्यावेळेला आपण कोणत्या एनर्जीमध्ये असतो? अरे, कोणी माझ्या आनंदामध्ये सहभागी झालं नाही आहे, किंवा इथे कुठेतरी कमी आहे, किंवा इथे कुठेतरी अजून जास्त चांगलं होऊ शकत होतं. तर या जर भावना आपल्याला फील होत असतील, तर त्या भावनांना आपल्याला ओव्हरकम करायचं असतं. शांतता, समाधान आणि आनंदाच्या भावनांनी आपल्या आतमध्ये कोणती भावना निर्माण झाली आहे, कोणती जाणीव निर्माण झाली आहे, त्या जाणीवेला समजून घेऊन तिला छान प्रोसेस करून त्यामध्ये स्थिर राहत, शांत राहत ती भावना अनुभवता यायला पाहिजे. आणि आपल्या आतमध्ये कोणत्या भावना रुजवायच्या आहेत? तर जीवन म्हणजे प्रत्येक क्षणाला आनंद सोहळा आहे. प्रत्येक क्षणाला एक्साइटमेंट आहे, ऊर्जा आहे. जर या भावना आपण आपल्या आतमध्ये रुजवल्या, तर आपल्या जीवनातला कोणताही त्रास क्षणात नाहीसा झालेला असतो. आणि आपल्याला जर बालपणापासून आपल्या भावनांना अशा पद्धतीने प्रोसेस करण्याचं शिक्षण मिळालं असतं, तर आपल्याला सातत्याने एनर्जेटिक, आनंदमय आणि चैतन्यमय राहता आलं असतं. पण आता आपण सुरुवात केली आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि आपण आपल्या पुढच्या जनरेशनला या सर्व भावनिक क्षमतांचं सामर्थ्य वाढवण्याचं शिक्षण त्यांना समजायला लागल्यापासून द्यायला सुरुवात करूया. आपल्या घरातील लहान मुलांना समजून घेऊन त्यांची समज विकसित व्हायला सुरुवात झाल्याबरोबर भावनांना प्रोसेस करून अनुभवण्याची, त्यांमधून स्थिर राहण्याची ही कला नक्की शिकवूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.